सर्वच पशुपालकांसाठी डोकेदुखी असणारा आणि ग्रामीण भागातील पशुधन संपुष्टात आणणारा छुपा राक्षस, ज्याला मी म्हणेल असा टिक, ज्याला मराठीमध्ये गोचिड असं म्हटलं जाते, तो त्याचं जीवनचक्र 4 स्टेजेसमध्ये पार पाडतो. आणि हे 4 स्टेजेसमधलं जीवनचक्र संपुष्टात आणण्यासाठी त्याला 3 वर्षाहून अधिक वेळ लागू शकतो. त्याची सुरुवात होते अशी का गोठ्याच्या परिसरात असंख्य प्रमाणात फिमेल टिक पसरलेल्या असतात. ह्या फिमेल टिक हिवाळ्याच्या शेवटी उन्हाळ्याच्या सुरुवातीला हजारोच्या प्रमाणात अंडी घालतात लाकडाच्या सरफेसवर किंवा जमिनीवर. आणि या अंड्यांमधून उन्हाळा संपेपर्यंत तपत्या उन्हामुळे हॅचिंग होऊन प्रचंड प्रमाणात लार्वा असतात. आणि ते छोटे लार्वाज त्यांचं पहिलं ब्लड मिल जे आहे ते घेतात एखाद्या छोट्या पक्षी किंवा प्राण्यांपासून. आणि त्या छोट्या पक्षी व प्राण्यांपासून पहिलं ब्लड मिल घेत असताना ते वर्षभरात निम्फमध्ये रूपांतरित होतात. आणि निम्फमध्ये रूपांतरित झालेला जो टिक आहे तो त्या छोट्या प्राणी किंवा पक्षाला सोडून दुसऱ्या प्राणी किंवा पक्षाच्या शरीरावर जातो. तिथे तो वर्षभर राहतो आणि ॲडल्टमध्ये म्हणजे तरुण अवस्थेत पोचतो. तरुण अवस्थेत पोचलेला टिक जो आहे तो तिसऱ्या जनावरावर जातो. तिसऱ्या जनावराचं ब्लड सक करतो आणि त्याची डेव्हलपमेंट करतो. आणि त्यानंतर त्या तिसऱ्या जनावरावरच त्या टिकचं मॅटिंग होते. आणि मॅटिंग झाल्यानंतर मेल टिक जो आहे तो मरण पावतो आणि फिमेल टिक परत अंडे घालण्यासाठी जमिनीवर येते. आणि अशा प्रकारे तो टिक त्याचं लाईफ सायकल जे आहे ते कंप्लीट करतो.